पहा इयत्ता 10वी मध्ये क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल शिकत असताना आपण या शब्दाची ओळख करून घेतो. हा शब्द आहे आर्थ्रोपोडा. पहा लक्षात घ्या, आर्थ्रोपोडामध्ये काय, द लार्जेस्ट फायलम इन द ॲनिमल किंगडम. लक्षात घ्या, ॲनिमल किंगडम मधला हा सगळ्यात मोठा संघ आहे आर्थ्रोपोडा. हा जो शब्द आहे तो कुठून आलेला आहे, तो आलेला आहे ग्रीक भाषेमधनं हा शब्द घेतलेला आहे. तर या शब्दाचा अर्थ काय होतो, जॉईंटेड फीट. ओके, ज्याला आपण म्हणतो सांध्याचे पाय. तर या ॲनिमल किंगडम मध्ये म्हणजे आर्थ्रोपोडा या ॲनिमल किंगडम मध्ये येणारे जे ॲनिमल्स आहेत यांच्या बॉडीचे काय की फीचर्स आहेत, महत्वाचे फीचर्स काय आहेत ते आपण पाहूयात. दे हॅव सेगमेंटेड बॉडी. हे जे ॲनिमल असतात यांची बॉडी सेगमेंटेड असते, म्हणजे काय, त्यांचे शरीर अनेक भागांमध्ये विभागलेले असते. दुसरं फीचर आहे यांच्या बॉडीचं, पहा, जॉईंटेड अपेंडेजेस. म्हणजे ज्यामुळे काय होतं, त्यांना हालचाल करण्यास मदत होते किंवा सोपी जाते. यांची जी उपांग आहे ते एकमेकांना जोडलेली असतात. नेक्स्ट पहा, त्यांच्या बॉडीचं फीचर आहे एक्झोस्केल्टन. म्हणजे काय हो, त्यांच्या शरीराभोवती एक कठीण बाह्य आवरण असतं. नेक्स्ट आहे ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. पहा, काही ॲनिमल्स मध्ये आपल्याला ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम पाहायला भेटते, तर काही मध्ये क्लोज पाहायला भेटते. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आणि क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम यामध्ये डिफरन्स काय, यासाठी वेगळा व्हिडिओ आहे. देन या ठिकाणी लक्षात घ्या, तर आर्थ्रोपोडा या फायलम मध्ये येणारे जे ॲनिमल्स आहेत याचे महत्वाचे हे 4 की फीचर्स आहेत बॉडीचे: सेगमेंटेड बॉडी, जॉईंटेड अपेंडेजेस, एक्झोस्केल्टन, ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. ज्यामध्ये काय असतं, रक्त शरीराच्या पोकळीतून वाहतं, रक्तवाहिन्यांमधून नाही. आय होप तुम्हाला हा शब्द समजला असेल.